सुरेश धस एक अतिशय जातीवादी माणूस आहे. जे काही वाल्मिक कराड आणि त्यांचे जे सगळे आहेत त्यांना मोठ्या मनानं माफ करा म्हणून त्यांना एकदा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा. इथला जो काही परभणीच्या प्रकारातला आका आहे तो देवेंद्र फडणवीस आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष भोसेकर सर आपल्या सोबत आहेत. आपण भोसेकर सरांना विचारणार आहोत की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे या सर्व प्रकरणावर. आम्ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट आहे. ज्या ज्या काही बहुजनवादी संघटना आहेत, पक्ष आहेत, जर एखादं काम आंदोलन चांगलं प्रामाणिकपणे करत असतील तर आम्ही त्यांना कधी विरोध केला नाही. पण इथं कोणालाही अधिकार नाही की तुम्ही इथल्या आंदोलनकर्ते असतील, सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय असतील, यांना विश्वासात न घेता तुम्ही अचानक कुठली तरी लॉंग मार्च काढता आणि अचानक थांबवता. इथं विजयदादा वाकोडे यांचे कुटुंबीय असतील किंवा कोणीचे असतील, इथल्या आंबेडकरी जनतेला न विश्वासात घेता जर तुम्ही अशी काही कुटाने करत असाल तर 100% संशय घ्यायला वाव निर्माण होतो. अशा पद्धतीचे छोट्या मोठ्या सोम्यागोम्यांनी हे सगळं आंदोलन करू नये. आंदोलनाला कुठे विकल्या जाऊ नये. या ठिकाणी माझी स्पष्ट भूमिका आहे. विकल्या जाऊ नये म्हणजे तुम्ही एकतर आंदोलन हातात घेतलंय तर शेवटपर्यंत येण्याची क्षमता ठेवा. आधी असं मधीच जर तुम्ही आंदोलन सोडणारे लोक असतील तर त्यामध्ये जनतेमध्ये 100% संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यांचं जे काही आंदोलनामुळे या सगळ्या चळवळीचं नुकसान झालेलं आहे असं मला वाटतं स्पष्ट. सुरेश धस साहेबांनी सरकारकडून भूमिका मांडली, त्याच्यावर तुम्ही कसं बघता? सुरेश धस एक अतिशय जातीवादी माणूस आहे आणि कुठल्याही अन्याय अत्याचाराला तुम्ही जातवाद बघून केलं नाही पाहिजे. मसाजोगचं झालेलं प्रकरण सुद्धा निंदनीय आहे. वंचित बहुजन आघाडी निषेध केलेला आहे. परभणीत झालेल्या हल्ल्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी सक्रिय आहे. मसाजोगला त्या ठिकाणी एक प्रकारचं तुम्ही मागणी करताना सुरेश धस तिथं त्या ठिकाणी आरोपींना फाशी शिक्षा द्या म्हणतात आणि इथे येऊन तुम्ही आरोपींना सोडून द्या, तडजोड करून द्या, त्यांना पदरात घ्या, अशा पद्धतीची तुमची भूमिका आहे. मला त्या सुरेश धसांना एकच सांगायचंय, मसाजोगला जाऊन तुम्ही देशमुख कुटुंबियांना सांगा की ते जे काही आरोपी जे काही वाल्मिक कराड आणि त्यांचे जे सगळे आहेत त्यांना मोठ्या मनानं माफ करा म्हणून त्यांना एकदा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा आणि नंतर आमच्याकडे इथं परभणीत येऊन इथं सोमनाथच्या कुटुंबियांना आणि बाकी इथल्या आंबेडकरी जनतेला तुम्ही माफ करण्याची भाषा बोला. तुम्ही क्लिअर कट सुरेश धस आणि त्यांची संपूर्ण टीम, जरांगे पाटील टीम, ही सगळी एका जातीसाठी काम करणारी टीम आहे. त्यांनी त्यांच्या समाजाचं काम करतायत. देवेंद्र फडणवीस पुरस्कृत ही इथला हल्ला झालेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे इथला जो काही परभणीच्या प्रकारातला आका आहे तो देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे त्या आकाला वाचवण्यासाठी सुरेश धस इथं का आले? तिथल्या आकाबद्दल तुम्ही बोलता आणि तुमच्या आकाला वाचवायला इथे येता का? आमचा त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे. तुम्ही तिथं त्यांना तुम्ही एजंट म्हणता, आकाचे दलाल म्हणता, काय मला भाषा येते. मग तुम्ही इथं तुमच्या आकाचे दलाल किंवा एजंट बनून परभणीत आला होतात का? हा आमचा सवाल आहे. त्या ठिकाणी मला काय त्यात काही हे वाटत नाही. निलंबन जे प्रकार आहे अर्धा प्रकार चालू असतो आणि कोण्या क्षणी सरकार रुजू करू शकतं. ते निलंबन हे काही म्हणजे कारवाई नाहीये. त्यांना ज्या पद्धतीने इथं लोकांवर हल्ले झाले, घरात घुसूघुसू महिलांना मारहाण केली, तरुणांचे हाडं मोडले, डोके फोडले, सोमनाथ सारख्या चळवळीतल्या एका कार्यकर्त्याचं इथं बलिदान झालं, त्यांचा निर्गुण पोलीस कस्टडीमध्ये खून करण्यात आला. एवढ्या सगळ्या घटना असताना सुद्धा थातूरमातूर निलंबन ही काही कारवाई होऊ शकत नाही. माझ्याकडे तर एसपीची काही प्रतिक्रिया मला काही दिलेली पाहत नाही आणि एसपीची भूमिका एसपी आहेत का नाही ह्याची सुद्धा आम्हाला शंका आहे. कारण त्यांची कुठलीच भूमिका नाही. कलेक्टरांची भूमिका स्पष्ट नाही. सगळं काही आता हे चाललंय. ठीक आहे, तुम्हाला अहवाल कमिटीचा अहवाल येईल तेव्हा येईल, पण तुमच्याकडे जे सध्या अवेलेबल पुरावे आहेत, व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत मारहाणीचे, तेवढ्या लोकांवर तर कारवाई करा. त्यासाठी अहवालाची वाट कशाला बघता? महिलांवर त्या ठिकाणी आमच्या वस्त्यांमध्ये येऊन जे हल्ले झाले त्याचे व्हिडिओज आहेत, फुटेज आहेत, त्याच्यावर तरी कारवाई करा अगोदर, नंतर त्या अहवालाचं बघूया काहीतरी होईल. माझा स्पष्ट आरोप आहे की या घटनेचे मास्टर माइंड इथलं भाजप सरकार, इथली RSS आणि इथली मनोवादी व्यवस्था आहे. ठरवून त्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला, संविधानाच्या प्रतीला त्या ठिकाणी अपमानित करण्यात आलं. त्या ठिकाणी जी काही विटंबना करण्यात आली ती सगळी ठरवून होती आणि त्यानंतर ठरवून त्या ठिकाणी इथल्या सर्व संविधानप्रेमी जनतेवर हल्ले झाले. ठरवून होतं म्हणाले, चेक का करण्यात कॅमेरे? स्पष्ट आहे ना. जर कुंपण शेत खात असेल तर संरक्षण कोणी करायचंय? कॅमेरे त्यांच्याकडे आहेत, फुटेज त्यांच्याकडे आहे, मारणारे त्यांचे आहेत, आदेश त्यांच्यावरून आहेत. त्यामुळे हे सगळे एकमेकाला संगनमताने सगळे एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करत. स्पष्ट आहे आरोपीला वाचवायचंय, कारण तो आरोपी जो कोणी माथे फिरू. वंचित बहुजन आघाडीमध्ये अशी का भूमिका घेणं की कठोर भूमिका का घेणं? तुम्ही स्पष्ट आम्ही कठोर भूमिका घेतलेली आहे.
काय 2 महिने झाले सर, अजून काय नाही. नाही, आम्ही पूर्णपणे राज्यभरामध्ये सगळ्यात जास्त निवेदन, जास्त आंदोलन जर कोण्या पक्षाने केले असतील तर त्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी. मान्य आहे तुम्ही आमचे जे सर्वोच्च नेते कंटिन्यू परभणीला इथं त्यांचे 2 दौरे झालेले आहेत. त्यांनी त्या दिवशी संपूर्ण अंत्यविधीचा असेल किंवा अन्य कुठले असेल पूर्ण सिरियस आहेत. सगळा सिंपल शब्द आहे माझा. आजही मी सरदेश्री बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांनी फोन करून मला या ठिकाणी तातडीनं मी नांदेडून परभणीला आलोय. आमरण उपोषणाला तर आम्ही बसूच, पण आम्ही काही स्वस्त बसलेले नाहीयेत. आम्ही काही हे सोडून दिलेला विषय नाहीये. आम्ही सातत्यानं इथल्या सगळ्या घटनांवर लक्ष ठेवून आहोत आणि याच्यातून कोणी सुटणार नाही. तुम्ही म्हणताय व्हिडिओज वगैरे, 100% ते सगळं बाहेर निघणार आहे. कुठल्याही प्रकारे कोणी वाचणार नाहीये. आणि जरी आज प्रशासन न्यायालयीन चौकशीच्या नावाखाली आम्हाला काही माहिती देत नसेल तर त्यांना उद्या द्यावंच लागणार आहे. किती दिवस पळणार आहेत हे आमच्यापासून? आम्ही काही सोडणार नाहीत. आम्ही स्वस्त बसणार लोक नाही. मी सांगतोय ना, मुख्यमंत्र्यांच्या ऑर्डर आहेत. गृहमंत्री मुख्यमंत्री एकच आहेत. ही सगळी दंगल त्या ठिकाणी त्यांनी ईव्हीएमचं जे काही त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पेटवलेलं आंदोलन किंवा सर्व जनतेचं दुर्लक्ष करण्यासाठी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पुतळ्याची तिथे विटंबना करण्यात आली. त्यानंतरचा लाठीचार्ज त्यात झाला. आपल्याला माहित असेल की अगदी त्या 2-4 दिवसानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. सातत्यानं देशभरामध्ये विविध ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्यांच्या विटंबनाच्या घटना वाढत आहेत. हे सगळं षडयंत्र एकाच ठिकाणावर होतंय. तर मी आपला स्पष्ट सर, हे सगळं जे सिंडिकेट आहे, जसं बीडमधील एसपी पासून सगळे अधिकारी बदल, कारण बीडच्या प्रकरणामध्ये त्यांच्या आम्ही कंटिन्यू करतोय. पण तुम्ही लक्षात घ्या, बीडच्या प्रकरणामध्ये डायरेक्ट नाव घेऊन बोललो तुम्ही. नाव घेतोय ना, अधिकाऱ्यांचे नाव. अधिकाऱ्यांची नावं सगळ्यांची इथं घेतलेत ना. सगळ्यांचे अगदी आयजी पासून गोरबांडापासून जे काही जेवढे कर्मचारी अधिकारी आहेत, जी काही लिस्ट आम्ही वंचित बहुजन आघाडी निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर नावं लिहिलेली आहेत स्पष्टपणे. पण आमचं या ठिकाणी म्हणणं काय आहे की त्या ठिकाणी अन्य जे काही अन्य अत्याचार असतात तिथं सत्ताधाऱ्याची त्या समाजाची आमदार खासदार आहेत, त्या प्रकारची जी काही प्रस्थापित मंडळी आहेत, म्हणजे तिथं एक न्याय मागता आणि हा अत्याचार नाहीये का? इथं बाबा आमच्या समाजाचे आमदार खासदार नाहीत, मंत्री नाहीत म्हणून तुम्ही लगेच तडजोडीची भूमिका. तुम्ही चेक करा सगळं, कुठल्या समूहाचे लोक आहेत, संविधानाचा अपमान करणारा कुठल्या समूहाचा माणूस होता, हे सांगणारे मारणारे कुठले लोक होते, आणि आता तडजोड करायला सुरेश धस कोणत्या समूहाचं प्रतिनिधित्व करतायत. आमचा स्पष्ट आरोप आहे, इथले प्रस्थापित माणसं त्यांच्यावर झालेला अन्याय, आमच्यावर झालेला अन्याय नाही, लगेच तडजोडीची भूमिका. हे सगळं आपल्याला पत्रकार यांना त्यांना आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल लाईक व सबस्क्राईब करा विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ.